निपाणीच्या ऐतिहासिक मैदानाचे पार्किंगमध्ये रूपांतर, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. निपाणी शहर व नगरपालिकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या म्युनिसिपल ग्राउंडच्या मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणात गाड्या व अवजड वाहनांचे पार्किंग होत असल्याने खेळाडू आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 1854 मध्ये निपाणी नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर हे मैदान राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. आजही या मैदानाला ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व आहे. मात्र सध्या मैदानाचा वापर वाहनतळ म्हणून होत असल्याने क्रिकेटपटू, विविध खेळांचा सराई करणारे युवक तसेच सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेळादरम्यान चेंडू लागून वाहनांचे नुकसान झाल्यास त्यासाठी खेळाडूंना जबाबदार धरू नये अशी भूमिका क्रिकेटपटूंनी मांडली आहे. मैदानाच्या एका बाजूला परिसरातील गॅरेजमधील वाहनेही उभी केली जात असल्याचे सांगण्यात आले. याबाबत संबंधित गॅरेज मालकांना वारंवार सूचना देऊनही वाहने हटवण्यात आलेली नाहीत. तसेच मैदानावर पार्किंग करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालक व मालकांनाही सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात माजी नगरसेवक मज्जिद सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेने सूचना देऊनही संबंधितांकडून दाद मिळत नसल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास नागरिक आणि खेळाडू स्वतः पुढाकार घेतील असा इशाराही त्यांनी दिला. तसेच त्यानंतर वाहनांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास संबंधित वाहन मालकच जबाबदार राहतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्योजक अमित खराडे, राजू नाईक, अमित पाटील, मुबारक पटेल, महेंद्र सूर्यवंशी, रमेश शिंदे, नजीर टीनमेकर, किशोर लांडगे, लियाकत नगारजी, प्रशांत भाट, वासिम साडीवाला, मधुसर नदाफ, झाकीर देसाई यांच्यासह झुंजार व टॉपस्टार स्पोर्ट्स क्लबचे आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. आज आपण सर्व क्रिकेट प्रेमी ह्या म्युनिसिपल स्कूलच्या संरक्षणासाठी हा नाईलाज वस्तू आम्हाला व्हिडिओ करावा लागलेला आहे. तर ह्या ग्राउंडवर एक ऐतिहासिक ग्राउंड म्हणून आम्ही हिला आजपर्यंत इज्जतीने आम्ही खेळत आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही इथं लक्ष देत आलेलो आहोत. वारंवार नगरपालिकेला व या ट्रक मालकांना या विषयावर बोलून सुद्धा ते लक्ष अजिबात देत नाही आहेत. जेणेकरून ह्या थोडक्यातच म्हणल्यावर हा पार्किंगचा अड्डा असा झालेला आहे. म्युनिसिपल स्कूल म्हणजे ट्रक, परत मिस्त्री वगैरे या सगळ्या पूर्ण गाड्यांचा पार्किंग अड्डा म्हणून आम्ही आता हे जवळजवळ झालेलाच आहे. कारण की याच्याकडं ट्रक मालक परत ड्रायव्हर कितीही वारंवार फोन करून सुद्धा हे ट्रक हे म्युनिसिपल स्कूलवरच लावत आहेत. त्याच्यामुळं येत्या विद्यार्थ्यांना जो नाहक त्रास होत आहे, खेळण्यासाठी जी जागा आहे ती जागा अजिबात आता उपलब्ध नाही आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या सर्व क्रिकेटप्रेमीच्या माध्यमातून आम्हाला एक कळकळीची विनंती आहे की याच्याकडे निपाणीकर तसेच क्रिकेटप्रेमी व शाळेचे प्राध्यापक या सर्वांनी लक्ष देऊन त्या जो होणारा जो नाहक त्रास हा विद्यार्थ्यांसाठी जे ग्राउंड उपलब्ध आहे त्या ग्राउंडची जी नासधूस होत आहे त्याच्याकडे लक्ष देऊन त्या ट्रकांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा आणि इथून पुढे गाड्या लावू देऊ नये याची दक्षता घ्यावी अशी विनंती आमच्या सर्वांच्या वतीने आहे. या संबंधित मुख्याध्यापकांना काय विषय बोललाय? एचएमला काय बोलला का या विषयावर? एचएमला बोललेला आहे, एचएमला देखील बोललेला आहे. पण एचएम काय म्हणाले की हे काम नगरपालिकेचं आहे, आम्हाला ते ट्रकवाले कोण ऐकणार असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला देखील आम्ही जाऊन कंप्लेंट दिलतो. तर पोलीस स्टेशनचं देखील मत असं आहे की बाबा ही जागा आहे नगरपालिकेची आहे, यावर ॲक्शन नगरपालिका घेतली पाहिजे असं यांचं मत आहे. पालक पण असं येत असं चालत वगैरे गाड्यावरून पालक येत असतात. हे ट्रकवाले ऐन टायमाला टर्न मारतात, ॲक्सिडेंट व अपघात होण्याची दाट शक्यता इथं आहे. जेणेकरून एका मुलाचा काहीतरी अपघात झाल्यानंतर हे सगळे जागे होणार आहेत काय असा प्रश्न आमचा देखील आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक व्यवसाय करण्याचे ठिकाण म्हणून पण याला आता वापरण्यात येत आहे. त्या बाजूला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळी सभा झाली होती ते 2 उर्चवट आहेत. त्या ठिकाणी हे गाड्या वगैरे लावून तिथं व्यवसाय सुरू करत आहेत. त्याच म्हणजे पूर्ण असं मेकॅनिकल काम त्या ठिकाणी चालत आहेत दिवसभर. त्याबद्दल पण लहू मदाळे नगरपालिकेचे कर्मचारी लहू मदाळे येऊन त्यांना वारंवार ताकीद दिली होती, तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत. तरी याची दखल घेऊन लवकरात लवकर हे नागरिकांचा विद्यार्थ्यांसाठी होणारा नाहक त्रास दूर करावा अशी विनंती.